नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे अतिसंभाव्य पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 2025 जे प्रश्न पोलीस भरतीला येण्याची शक्यता आहे ते बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो ची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर होमी भाभा, बी डॉक्टर विक्रम साराभाई, सी डॉक्टर अब्दुल कलाम आणि डी डॉक्टर जगदीश चंद्र बोस. तर तुमचं योग्य उत्तर आहे डॉक्टर विक्रम साराभाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे दशक्रिया विधीचा उल्लेख कोणत्या धर्मग्रंथात आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत ए मनुस्मृती, बी अथर्ववेद, सी ऋग्वेद आणि डी महाभारत. तर तुमचे योग्य उत्तर आहे अथर्ववेद. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए आसाम, बी जम्मू काश्मीर, सी नागालँड आणि डी सिक्कीम. तर तुमचे योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कधी झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए 1940, बी 1941, सी 1942 आणि डी 1945. तुमचे योग्य उत्तर आहे 1942. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली उपग्रह प्रक्षेपण संस्था इस्रो कोठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए बेंगलोर, बी श्रीहरिकोटा, सी चेन्नई आणि डी दिल्ली. तुमचे योग्य उत्तर आहे बेंगलोर. तुमचा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए चंद्रपूर, बी नागपूर, सी गडचिरोली आणि डी भंडारा. तुमचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतात योजना आयोग कधी स्थापन झाला? तुमचे ऑप्शन आहेत ए 1948, बी 1950, सी 1952 आणि डी 1960. तुमचे योग्य उत्तर आहे 1950. तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ए बाळ गंगाधर टिळक, बी ए ओ ह्यूम, सी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डी सरोजिनी नायडू. तुमचे योग्य उत्तर आहे ए ओ ह्यूम. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचा संविधान निर्माता म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी सुभाषचंद्र बोस आणि डी जवाहरलाल नेहरू. तर तुमचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे रासबिहारी बोस यांच्याशी संबंधित खटला कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दिल्ली कट खटला, बी मिरज कट खटला, सी चितगाव कट खटला आणि डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे दिल्ली कट खटला. तुमचा पुढचा प्रश्न आहे परिसंस्था म्हणजे स्थायी अर्थव्यवस्था हे घोषवाक्य कोणाचे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए बाबा आमटे, बी सुंदरलाल बहुगुणा, सी विलासराव साळुंके आणि डी मेघा पाटकर. तर तुमचं योग्य उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत ए 1 जानेवारी 1958, बी 1 जून 1958, सी 1 मार्च 1958 आणि डी 1 जुलै 1958. तर तुमचं योग्य उत्तर आहे 1 मार्च 1958.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, ए द फीट ऑफ महात्मा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी लोकमान्य टिळक, सी महात्मा गांधी आणि डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? तुमचे ऑप्शन आहेत, ए महाराष्ट्र बँक, बी स्टेट बँक ऑफ इंडिया, सी रिझर्व्ह बँक आणि डी नाबार्ड बँक. तर तुमचं योग्य उत्तर आहे नाबार्ड बँक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, थळघाटाला अजून दुसरे नाव कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए कसारा घाट, बी कुंभार्ली घाट, सी माळशेज घाट आणि डी बोर घाट. तर तुमचे योग्य उत्तर आहे कसारा घाट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, उगवता सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ए अमेरिका, बी भारत, सी चीन आणि डी जपान. तर तुमचं योग्य उत्तर आहे जपान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मानवता देवता असेल तर ते दादाभाई नौरोजीच असतील असे वर्णन कोणी केले होते? तुमचे ऑप्शन आहेत, ए लोकमान्य टिळक, बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सी गोपाळकृष्ण गोखले आणि डी सरोजिनी नायडू. तर तुमचे योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले हवामान बदल केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत, ए महाराष्ट्र, बी मेघालय, सी जम्मू आणि काश्मीर आणि डी पंजाब. तुमचे योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. तुमचा पुढील प्रश्न आहे, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ए चेरी ब्लॉसम शावर्स, बी कालबैसाखी, सी आम्रसरी आणि डी नॉर्वेस्टर. तर तुमचं योग्य उत्तर आहे आम्रसरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.